ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। येळवडे तालुका राधानगरी येथे मधमाशांच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले। यापैकी 5 जणांवर कोल्हापूर येथील CPR मध्ये उपचार सुरू असून सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना विठ्ठल मंदिर परिसरात घडली। याबाबतची घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार येळवडे येथील बसस्थानकापासून शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये रोज दर्शनासाठी गर्दी असते। सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास येथील सदाशिव लक्ष्मण कुपले हे दर्शनासाठी गेले असता बाजूच्या नारळाच्या झाडावरून उठलेल्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला। त्यांना वेढल्याचे पाहून अनेकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला। यामध्ये त्यांची पत्नी आनंदी सदाशिव कुपले, मुलगा उत्तम सदाशिव कुपले हेही जखमी झाले। त्यांचे यासोबतच बाबूराव शामराव कुपले व मोहम्मद रफिक शेख यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला। शेजारी असलेल्या हायस्कूलमधील काही शिक्षक व दर्शनासाठी आलेल्या 2 जणांना किरकोळ जखमी केले। यातील सदाशिव हे गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना तातडीने राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले। यातील कुपले कुटुंबातील 4 व शेख यांच्यावरही CPR मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। या परिसरात असलेल्या नारळीच्या झाडावरील मधमाशीच्या पोळ्यावर नारळाची फांदी पडल्याने मधमाशा आक्रमक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे। दुपारपर्यंत मधमाशा मंदिर परिसरामध्ये फिरत होत्या। RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे। गोकुळ सोबत गोकुल। डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।